जयंती तर झाली, पण 13 तारखेला रात्री वरळीला आलो होतो आम्ही. आणि वरळीच्या पुढे वरळी नाक्यावरती मुंबईतील सर्वात मोठा देखावा साकारण्यात आला होता. म्हणजेच बाबासाहेबांचं लंडनमधलं घर. पण ते मला कवर करता आलं नाही, कारण की त्या दिवशी भरपूर गर्दी होती. तर आता जयंती झाली आणि मी आता आलो आहे आणि देखावा 2 मेपर्यंत आहे. तर आता आपण नीट व्यवस्थित, कारण की आज जास्त गर्दी नाही आहे, तर नीट व्यवस्थित आपण पाहूया आतमध्ये त्या घरामध्ये जाऊया. कसं काय म्हणजे त्यांनी स्ट्रक्चर उभं केलं आहे सेम टू सेम हुबे घराचं. तर ते सगळं आज आपण बघायला आलो आहे वरळीमध्ये. आणि जगात भारी सोलापूरची जयंतीला आपण जातो आहे. 19 तारखेला जयंती आहे आणि व्लॉग थोडे लेट येतात, कारण की आत्ताच सगळं जयंतीचं सगळं शूट आणि करून झालेलं आहे. तर आधी सांगतो व्लॉग लेट येतील. तर जसं तुम्ही साथ दिली तर तशीच द्या. आणि आत्ता आलो आहे आणि तुम्ही माझ्या बरोबर समोर महामानवाचा पुतळा आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2026 राजवर्धन क्रीडा मंडळ वरळी. तर ह्या बाजूला पुतळा साकारण्यात आला आहे बाबासाहेबला मोठा असा, आणि त्या बाजूला घर आहे हे. तर आता तिथं जाऊया आपण. तेरा तारखेला रात्री फुल पॅक होता आणि भरपूर गर्दी होती. आणि आता आपण आतमध्ये एंट्री करूया की काय कशा प्रकारे घर आहे. मध्ये आता एंट्री करूया. प्रत्येक एक भारतीयाचं स्वप्न आहे की लंडनमध्ये गेल्यावरती बाबासाहेबांचं घर पाहायचं. तर ते हे वरळीमध्ये साकार झालेलं आहे. म्हणजे एक हॉल आणि आतमध्ये रूम आहे, तसं म्हणजे हॉलचं स्ट्रक्चर सेम तसं करण्यात आलेलं आहे. हा हॉल आहे, तिथं बाबासाहेबांचा पुतळा मी फोकस इंडियनच्या व्लॉगमध्ये बघितलं होतं जेव्हा तो गेला होता बाबासाहेबांच्या घरी. तेव्हा एक सेम हॉल आणि हा आतमधला रूम. घरासंबंधित ह्यांनी इथं फीडबॅक बुक ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये भरपूर जणांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे.
अरे वा, चांगलं आहे. वही भरलेली आहे. गोवंडी, देवनार, वडाळा पूर्व, बापरेकर, जिथून जिथून येतात त्यांचं पण सगळं म्हणजे कुठून आलेले आहे भेट द्यायला ते ठिकाण. तर ही एंट्री आहे आणि एंट्री केल्या केल्या इथं बाबासाहेबांचे फोटो आणि ह्यांना सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहे बहुजन पंचायती समितीकडून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घराची हुबेहूब प्रतिकृती साकारून इतिहासाला सजीव रूप देत समाजाच्या मनाला अभिमान व प्रेरणा निर्माण केल्याबद्दल आयु हितेश उत्तम जाधव आपल्याला हा सन्मान चिन्ह देण्यात येते. हा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सच्या आतमध्ये आल्यावरती जो हॉल आहे तर त्याचं एक हुबेहूब म्हणजे एक बाहेरून तर बघितल्यावर ते असं वाटतं की खरोखरच घर आहे ते, पण आतमध्ये आल्यावरती अजून एक जिवंत असं होतं की खरंच लंडनमधलं जे बाबासाहेबांचं घर आहे तिथं भेट दिल्यासारखं असं वाटतंय आणि खरंच एक बघण्यासारखं आहे हे. असं वाटतं की जसं लंडनच्या घरातच आलो आहे बाबासाहेबांच्या आणि तिथं मी फिरतोय, वावरतोय. एक बऱ्यापैकी लोक येत आहेत अजून. 13 तारखेला तर लाईन होती आणि थांबलो होतो आम्ही की जरा कमी होईल पण नाही, लाईन वाढतच होती. मग बोललो की जयंती झाली की मग जाऊन भेट देऊया, नीट व्यवस्थित बघता पण येईल आपल्याला. आणि आता आलो आहे आणि नीट व्यवस्थित मला बघता पण येत आहे. आतमध्ये AC आणि पण लावलेले आहेत जेणेकरून लोकांना गरम सगळे नीट व्यवस्थित सोय केलेली आहे. तर आत्ता बघून झालेलं आहे आणि आता आपण तो जो पुतळा आहे मोठा तिथं जाऊया आणि बाबासाहेबांना अभिवादन करून मग आपण घरी निघूया. टाळा. तर आलो, वर गेलो, महामानवाला अभिवादन केलं आणि त्यानंतर निघालो आणि आता तयारी करूया जगातली सर्वात भारी जयंती सोलापूर, जगात भारी सोलापूरची जयंती. गेले 2 वर्ष ट्राय करतोय जायचं पण 135ला वेगळीच अशी वेगळीच असं वाटतं मला. एक माहोल असा वेगळा वाटतं सोलापूरला जायचं. गुजरे सर आहेत, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. मॅडम पण आहे, चिकू आहे, वगैरे सरांचे वडील पण सगळं आहे. तिथं गेल्यावरती मग काय कुठं काय बघायला भेटेल आणि मेन खास जयंती सोलापूरची कशी असते हे मला पण कळेल आणि तुम्हाला पण कळेल माझ्यातर्फून. तर आता जाऊन आलो, 2 मेपर्यंत चालू आहे. तर तुम्ही जा, व्हिजिट करा, खरंच बघण्यासारखं आहे, चांगला आहे. आणि एक बघत होतो मी, थोडा वेळ थांबलो होतो तिथं तर लोक येत होते, लांबून लोक येत आहेत बघायला. ते एवढंच बोलून हा ब्लॉग मी इथं एंड करतो आणि आता डायरेक्ट भेटू सोलापूरच्या ब्लॉगमध्ये.